शहराच्या मध्यवर्ती आणि सर्वाधिक वर्दळीच्या परिसरापैकी एक असलेल्या तलावपाळी परिसरात झालेल्या निर्घृण हत्येच्या घटनेनंतर ठाणे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या धक्कादायक घटनेनंतर ठाणे जिल्हा काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळाची पाहणी केली। तसंच परिसरातील नशेडी, गरजुल्ले आणि संशयित व्यक्तींच्या विरोधात विशेष मोहीम राबवण्याची मागणी करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे। काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत। त्यामध्ये तलावपाळी परिसरात 24 तास सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करणं, पोलिसांची गस्त वाढवणं, CCTV यंत्रणांची प्रभावी अंमलबजावणी करणं, संशयित व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवणं आणि नशेडी आणि गरजुल्ल्यांविरोधात कडक कारवाई करणं याचा यामध्ये समावेश आहे। या घटनेमुळे ठाणेकरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून शहरातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। या संदर्भात काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष श्री राहुल पिंगळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला की तुम्ही ज्यावेळी कोट्यावधी रुपये खर्च करता, कुठेतरी या नागरिकांच्या सुरक्षतेवरती पण त्या ठिकाणी आपण उपाययोजना केले पाहिजेत। त्या ठिकाणी बीट मार्शल असतील किंवा पोलिसांचे राऊंड असतील, ही 24 तास या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा या नागरिकांसाठी या ठिकाणी राहिली पाहिजे। त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अशा घटना या परिसरामध्ये घडणार नाहीत आणि ठाणेकर नागरिक सुरक्षिततेपणे, महिला असतील, लहान मुलं असतील, या परिसरामध्ये वावरू शकतील।